भीती आली, संकट आलं का लोकांना देव आठवल्याशिवाय राहत नाही. बाहेरून देव म्हणणारे नाही आणि म्हणून त्या देवाला भजणारे सुद्धा भरपूर आहेत. देवाची भक्ती सुद्धा करतात, देवाला आपलंस सुद्धा करतात. पण मला सांगा, भगवान परमात्मेने जन्माला घालण्याचं जे हित होतं, जे निवेदन होतं, ते निवेदनाची अनुभूती जी काय आहे, ती अनुभूती आपल्याला आपल्या जीवनामध्ये येते का? त्यांनी एकच सांगितलं, देवाला शोधायचंय. देवाला शोधून मी नेमका कोण आहे याची ओळख करायची आहे. देवाच्या स्वरूपाशी एकरूप व्हायचंय. मला सांगा, आपली भक्ती कशासाठी चालली? आपला परमार्थ किती चाललाय? साधू संत सांगतात, ह्या जगामध्ये आपल्याला भजण्यासाठी किती देव आहेत? वर्णन करतात 33 कोटी देवांचा मुंडा, 8 कोटी बैर वैर. तुकोबराय म्हणतात तेवढे कमी पडले, पण अजूनही देव आहे किती? शेजारी हे दारी, हे दारी दैवत, शेजारी हे दारी, हे दारी दैवत, हे दारी, हे दारी दैवत, हे दारी, हे दारी दैवत. पुजीती 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 आपल्या पोटाती रडती मागती शित्यावधार. भूत कोणी पाहिलं का? भूत 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 नाही पाहिलं. मग घाबरतात का इथं जायला अंधारामध्ये? असं नसेल, ज्याने पाहिलं असेल त्याला माहिती, मी नाही पाहिलं. हो, मी फक्त एकच भूत पाहिलं. कोणचं? वेदाचे विचारा आणि पुराणाते तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे उच्चारुनी. जर विश्वास या गोष्टीवरती बसत नसेल का मीच ब्रह्म आहे, मीच देव आहे, मीच तो आहे, ते माझं स्वरूप आहे, हे जर जाणायचं असेल तर भक्ती करायची. पण भक्ती करत असताना एक गोष्टीवर जोर दिला, तो म्हणजे भाव. काय पाहिजे? भाव. मग आता काय भाव? कोणता भाव?